तुमचा पगार 50,000 असो वा 1,00,000, पण निवृत्तीनंतर तुमच्या हातात फक्त 2-3 हजार रुपये पेन्शन पडणार असेल तर अशा सोशल सिक्युरिटीचा उपयोग काय? गेल्या 11 वर्षांपासून महागाई 10 पटीने वाढली, पण EPS म्हणजेच पेन्शनसाठीची वेतन मर्यादा मात्र 15,000 रुपयांवरच खिळून आहे. ही मर्यादा नसून सामान्य कामगारांच्या भविष्याला लागलेली कॅपिंगची साखळी आहे. सुप्रीम कोर्टाच्या वकील नेहा राठी यांनी याविरुद्ध जो कायदेशीर एल्गार पुकारला आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे. 15,000ची ही जुनी मर्यादा आजच्या काळात कशी कालबाह्य आणि अन्यायकारक ठरतीये? जर ही मर्यादा 25,000 झाली तर 6 कोटी कामगारांच्या आयुष्यात किती मोठा आर्थिक बदल घडू शकतो? आणि सरकारची ही निष्क्रियता कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या अन्नाचा घास कशी हिरावून घेत आहे? या सर्व प्रश्नांची जळजळीत उत्तरं आणि पेन्शनच्या लढाईतील महत्त्वाचे मुद्दे आज आपण पुराव्यासह पाहणार आहोत. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या हक्काच्या पैशासाठी पुकारलेला आवाज आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रसिद्ध वकील नेहा राठी यांनी EPFO आणि EPS पेन्शन संदर्भात मांडलेली बाजू कर्मचारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी उपस्थित केलेले तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे प्रत्येक कर्मचाऱ्याने सविस्तरपणे समजून घेणे गरजेचे आहे. तुमच्या मागणीनुसार प्रत्येक मुद्द्याचे सखोल विश्लेषण खाली दिले आहे. 15,000 रुपयांची वेतन मर्यादा कालबाह्य आणि अन्यायकारक. EPFO कायद्याअंतर्गत सध्या असलेली 15,000 रुपयांची वेतन मर्यादा ही केवळ एक आकडा नसून तो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होणारा मोठा अन्याय आहे. नेहा राठी यांनी कोर्टात स्पष्ट केले की ही मर्यादा 2014 मध्ये निश्चित करण्यात आली होती आणि आता 2014 पासून 2026 पर्यंतच्या काळात महागाई गगनाला भिडली आहे. गेल्या 11 वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे भाव, शिक्षणाचा खर्च आणि वैद्यकीय खर्च दुपटी-तिपटीने वाढला असताना पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाणारी वेतन मर्यादा मात्र अजूनही जुन्याच पातळीवर अडकून पडली आहे. ही मर्यादा कालबाह्य झाली असून ती आजच्या काळातील किमान राहणीमान खर्चाशी ताळमेळ राखत नाही. जेव्हा अर्थव्यवस्था सुधारते आणि वेतन वाढते तेव्हा अशा मर्यादा बदलणे हे सरकारचे कर्तव्य असते. मात्र तसे न झाल्याने कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 15,000 रुपयांची वेतन मर्यादा 25,000 रुपये किंवा त्याहून अधिक करण्याची मागणी. न्यायालयासमोर नेहा राठी यांनी मांडलेली दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे ही वेतन मर्यादा तातडीने किमान 25,000 रुपये किंवा त्याहून अधिक केली पाहिजे. सध्या अनेक खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे किमान वेतनच 15,000 रुपयांच्या वर गेले आहे. अशा परिस्थितीत 15,000ची मर्यादा ठेवल्यामुळे लाखो कर्मचारी या योजनेच्या पूर्ण लाभापासून वंचित राहत आहेत. जर ही मर्यादा 25,000 रुपये केली तर पेन्शन फंडात जमा होणारी रक्कम वाढेल आणि पर्यायाने निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शनची रक्कमही सन्मानजनक होईल. नेहा राठी यांच्या मते ही वाढ केवळ कर्मचाऱ्यांचा हक्क नसून ती सामाजिक सुरक्षेसाठी आवश्यक असलेली काळाची गरज आहे. कारण कमी वेतनावर आधारित पेन्शनमुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला गरिबीत जगावे लागते. उच्च पगार असूनही गणना फक्त 15,000वर. तांत्रिक पेच. नेहा राठी यांनी एका मोठ्या तांत्रिक त्रुटीवर बोट ठेवले आहे. अनेक कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत असतो. नियमानुसार EPF कपात पूर्ण पगारावर होते. मात्र पेन्शन स्कीमसाठी गणना करताना पगाराची कमाल सीमा 15,000 रुपयाच धरली जाते. याचा अर्थ असा की तुमचा पगार कितीही असला तरी तुमची पेन्शन ही 15,000च्या मर्यादेतच मोजली जाते. यामुळे पगार जास्त असूनही प्रत्यक्ष पेन्शन मात्र 2,000 ते 3,000 रुपयांच्या आसपास येते. ही तफावत कर्मचाऱ्यांच्या कष्टाची थट्टा करणारी आहे. पगार जास्त असेल तर पेन्शनची गणनाही त्याच प्रमाणात व्हायला हवी, जेणेकरून निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराशी सुसंगत अशी पेन्शन मिळेल. नियोक्त्याचा 8.33% वाटा आणि मर्यादेचा फटका. नियम असा आहे की कंपनीच्या वाट्यापैकी 12%पैकी 8.33% रक्कम ही EPS फंडात जाते. मात्र ही 8.33% रक्कम पूर्ण पगारावर न मोजता 15,000 रुपयांच्या मर्यादेवरच मोजली जाते. म्हणजे कंपनी जास्तीत जास्त 1,250 रुपये म्हणजे 15,000चे 8.33% पेन्शन फंडात जमा करते. नेहा राठी यांनी कोर्टात सांगितले की ही कॅपिंग पद्धत दीर्घकाळात कर्मचाऱ्याचा मोठा निधी जमा होऊ देत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 30-35 वर्ष सेवा केली तर त्याच्या पेन्शन फंडात जमा झालेली रक्कम ही पगार मर्यादेमुळे खूपच कमी राहते. ही मर्यादा काढून टाकल्यास किंवा वाढवल्यास कंपनीचा वाटा वाढेल आणि त्यामुळे पेन्शनचा मोठा निधी तयार होईल जो कर्मचाऱ्याला म्हातारपणी आधार देऊ शकेल. 6 कोटींहून अधिक कामगारांवर होणारा परिणाम.
हा मुद्दा केवळ काही मोजक्या कर्मचाऱ्यांचा नसून भारतातील 6 कोटी EPFO सदस्यांच्या भविष्याशी निगडीत आहे. नेहा राठी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की वेतन मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा थेट फायदा देशातील संघटित क्षेत्रातील प्रचंड मोठ्या कामगार वर्गाला होईल. यामध्ये खासगी कंपन्यातील कर्मचारी, कारखान्यातील कामगार आणि निमसरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. या कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात निवृत्तीनंतरची आर्थिक स्थैर्य येण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरू शकतो. जोपर्यंत ही मर्यादा बदलत नाही तोपर्यंत देशातील एक मोठा मध्यम वर्ग निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षिततेच्या सावल्याखाली राहणार आहे. सरकारची निष्क्रियता आणि न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज. नेहा राठी यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले की वेतन मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत, मात्र सरकारने गेल्या दशकात यावर कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. महागाई भत्त्यात वाढ होते, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते, पण EPS मर्यादेत वाढ होत नाही. जेव्हा कार्यकारी मंडळ आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरते तेव्हा न्यायव्यवस्थेने हस्तक्षेप करणे आवश्यक असते. कामगारांच्या मूलभूत हक्कांचे आणि सामाजिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाने सरकारला या मर्यादेत सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. हा लढा केवळ पैशांचा नसून तो न्यायाचा आहे. महागाई आणि पेन्शनची अपुरी रक्कम पुराव्यांसह मांडणी. आजच्या काळात 1000 किंवा 2000 रुपये पेन्शन मिळणे म्हणजे दारिद्र्यात जगण्यासारखे आहे. हा मुद्दा नेहा राठी यांनी ठोस पुराव्यांसह मांडला. आजच्या महागाईत घरभाडे, वीज बिल आणि अन्नाचा खर्च पाहता विद्यमान EPS पेन्शन ही चहा पाण्याच्या खर्चासाठीही अपुरी पडते. निवृत्तीनंतर औषधांचा खर्च वाढलेला असतो. अशावेळी 15,000च्या मर्यादेमुळे मिळणारी तुटपुंजी पेन्शन ज्येष्ठ नागरिकांसाठी अपमानजनक आहे. जीवन जगण्याचा खर्चाचा निर्देशांक लक्षात घेऊन पेन्शनमध्ये सुधारणा करणे हे संविधानातील जगण्याच्या अधिकाराशी जोडलेले आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. निर्णयामुळे निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा वाढणार. नेहा राठी यांनी शेवटचा आणि सर्वात सकारात्मक मुद्दा हा मांडला की जर न्यायालयाने वेतन मर्यादा वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला तर त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर खूप मोठा होईल. यामुळे केवळ महिन्याची पेन्शनच नाही वाढणार, तर कर्मचाऱ्यांमध्ये भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. निवृत्तीनंतर मुलांवर किंवा इतरांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल. आर्थिक सुरक्षा लाभल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि ते सन्मानाने जगू शकतील. वेतन मर्यादा वाढवणे हे भविष्यातील गुंतवणुकीसारखे आहे, ज्याचा फायदा देशाला सामाजिक आणि आर्थिक दोन्ही स्तरावर होईल. शेवटी हा प्रश्न केवळ आकड्यांचा किंवा वेतन मर्यादेचा नाही, तर तो एका कष्टकऱ्याच्या निवृत्तीनंतरच्या सन्मानाचा आहे. आयुष्यभर कंपनीसाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घाम घालणाऱ्या कर्मचाऱ्याला म्हातारपणी जर चहा पाण्याच्या खर्चासाठीही मुलांकडे हात पसरावे लागत असतील तर आपल्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. 15,000ची ही जाचक मर्यादा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा केलेला अपमानच आहे. वकील नेहा राठी यांनी सुप्रीम कोर्टात मांडलेली ही भूमिका म्हणजे देशातील 6 कोटी कामगारांच्या मनातील खदखद आहे. आज महागाई ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने जर पेन्शनचे नियम बदलले नाहीत तर मध्यम वर्ग पूर्णपणे कोलमडून पडेल. आता गरज आहे ती केवळ न्यायालयीन लढाईचीच नाही, तर कर्मचारी म्हणून आपण सर्वांनी संघटित होऊन या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची. तुम्हाला काय वाटतं? पेन्शनची ही मर्यादा 15,000वरून किमान 25,000 व्हायला हवी की नाही? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपल्या प्रत्येक सहकार्यापर्यंत आणि WhatsApp ग्रुपवर शेअर करा, कारण जेव्हा सामान्य कामगार जागा होतो तेव्हाच व्यवस्था बदलते. न्यायासाठी एकत्र येऊया, आपल्या पेन्शनचा हक्क मिळवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.